ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत जे कोरोनाची परिस्थिती आहे आणि जे दुसरी लाटेची आपण सर्व चर्चा करतोय त्याच्या अनुषंगाने केलेली कारवाई आणि कसा आपला पण कसा पुढचं नियोजन आहे त्याच्या अनुषंगाने आपला जो दैनंदिन कामकाज जे काही चालू आहे त्याच्यावर माहिती देणे आणि पुढचा येणारा जो स्वच्छ सर्वेक्षण 2021 आहे त्यासाठी आपल्या माध्यमातून एक जनजागृती मोहीम ची सुरुवात करणे अशा प्रकारचे एक उद्देश आहे। तर नेहमीप्रमाणे एक त्यानंतर आपण जे काही आपण चर्चा करायची आपण ती चर्चा करू अशा प्रकारचे एक नियोजन ठेवलेलं आहे। तर पॉवर पॉइंट झालाय का सेटअप होतोय तोपर्यंत मला वाटतं की आपण जनरल चर्चा करायला हरकत हवी। मान्य दिवाळीच्या 10 दिवसापूर्वी अचानकपणे ते केसेस वाढू लागले। आपल्याकडे दुसरी लाटेची चर्चा मागील 1-1.5 महिन्यापासून सुरूच होती, कारण की सणासुदीचे दिवस आणि यामुळे परत संसर्ग वाढेल का अशी भीती होणे स्वाभाविकच होता। म्हणून दुसरी लाटेची चर्चा आपल्याकडे सुरूच होती। त्या अनुषंगाने आपण जे काही उपायावर आपला नंबर आला होता त्या दिवस सोडून परत आपली टेस्टिंग 5,500 पेक्षा जास्त चालू आहे आणि दिवाळी पूर्वी किंवा दिवाळी नंतर आपला डे ऑन डे तर आपला 3 ते 4-4.5% पर्यंत मागील 1-1.5 महिन्यापासून आहे आणि आजपर्यंत देखील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट आपला वाढलेला नाही। त्याच अनुषंगाने आपला जो ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी रेट जर बघला आहे आणि त्याच्या अहवालदार करण्याची कारवाई सुरू आहे। कशा प्रकारचे वयोगटाचे लोक होते, त्यांना कोमॉर्बिडिटी काय होती, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर किती दिवसांनी डेथ झाला वगैरे, ते म्हणजे एक स्टॅटिस्टिकल एक्सरसाइज आहे आणि आमच्यासाठी महत्त्वाचं कॉम्प्लेसन्स नको याच्यामध्ये। आता असा वाटू लागलेला आहे की कोरोना होता आता निघून गेला किंवा मला झाला आता परत होऊ शकत नाही किंवा सर्वांना झाला परंतु मला आतापर्यंत झाला नाही म्हणून मला होणार नाही, असे प्रकारचे बरेच विषय लोकांच्या मनात येऊ लागले आणि त्याचा परिणाम काय होतो की एक कोरोनाची जे परिस्थिती आहे त्याच्याकडे एक इंटरनल दुर्लक्ष आमच्या सुरू होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करणार की मास्कच्या वापरमध्ये शिथिलता करणार किंवा सोशल डिस्टन्सिंगचा भान ठेवणार नाही किंवा गर्दीमध्ये जाणे किंवा अनावश्यक जिथे आम्हाला टाळता येईल तिथेही आम्ही उपस्थित राहतो। असे प्रकारचे विषय थोडेसे जर मनात ठेवले तर मला असं वाटतोय की हे जे एकतर्फी शासनाची तयारी आहे याला दुसरा तर्फाचा दुसरीकडचा सपोर्ट मिळेल आणि चांगला आम्हाला दुसरी लाट म्हणा किंवा कोरोनाची लढा म्हणा त्याच्यामध्ये चांगलीरित्या आम्हाला सामोरं जाता येईल असा एकंदरीत आपला विषय आहे। आता दिवाळीचा सण गेलेला आहे, आपल्याकडे जे मोठे सण होते ते जवळपास निघून गेलेले आहेत। पुढे आता क्रिसमस आहे, तर या कालावधीमध्ये थोडा वेदरही चेंज होत आहे। आपल्याकडे मलेरिया आणि डेंगीची तशी काही परिस्थिती काळजीची नाही आहे, तथापि आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की याच आठवड्याच्या एंड पासून आपण परत एकदा जसं आपण जुलै ऑगस्ट आणि जून मध्ये मोहीम मोठ्या प्रमाणावर घेतली होती फॉगिंग आणि सॅनिटायझेशनची, ते शहरात आम्ही ते मोहीम घेऊ। मध्ये आम्ही सारखी जवळपास 3 महिन्यापासून शहरामध्ये स्वच्छताची मोहीम आम्ही हाती घेतली होती। गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर पासून स्वच्छता पंधरवडा आम्ही घेतला आणि त्याला एक्सटेंड केला। त्याचे चांगला परिणाम आम्हाला दिसून आला आणि शहराची साफसफाईची परिस्थितीमध्ये साथ रोगाचे संसर्गामध्ये आम्हाला अत्यंत त्याचा फायदा झाला। तर असे प्रकारचे उपाययोजना आम्ही हाती घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला जर दुसरी लाटेची चर्चा करायची आहे तर मी आपल्याला आधी पॉझिटिव्हिटी रेटकडे घेऊन जातो। एप्रिलमध्ये आपला पॉझिटिव्हिटी रेट 6% होता, मे मध्ये 14% झाला, जून मध्ये 19%, 19.5% आणि जुलैमध्ये जवळपास 21%, त्यानंतर ऑगस्ट मध्ये 15%, सप्टेंबर मध्ये 11%, 7 मध्ये येऊन जाईल। म्हणजे आपण आणि दुसरा विषय आपण टेस्टिंग बघू, हे एव्हरेज डेली टेस्ट डन आहे। आपण एप्रिल मध्ये 193 टेस्ट करत होतो, मग मे मध्ये 525, जून मध्ये 828, जुलै मध्ये 1551, मग 2300। आता आपण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा तुलना बघा, 2300 वरून आपण डायरेक्टली 5300 वर गेलो, ऑक्टोबर मध्ये 5500 वर गेलो आणि जवळपास 5500 आपले सुरू आहे। म्हणजे टेस्टिंग दुप्पट 2.5 करून ही आपली पॉझिटिव्हिटी सारखी कमी येत आहे आणि आज रोजी देखील आम्ही टेस्टिंग कमी केली नाही, म्हणून आजपर्यंत आपल्याकडे दुसरी लाटेचा विषय येणार नाही। आजपर्यंत मी परत क्वालिफाय करतो, आजपर्यंत दुसरी लाट सांगून येत नाही, काही इंडिकेशन नाही दुसरी लाटेचे की दुसरी लाट आली तर असा होईल आणि तसा होईल।
दुसरी लाट केव्हा मला कळेल, ज्या दिवशी लगेच नंबर ऑफ केसेस जे आहेत आजचे ते जर वाढले. डबलिंग टाइम जवळपास 229 दिवसावर आहे, तेही सातत्याने आपला वाढत गेलेला आहे. केस फॅटॅलिटी रेट आपण जर बघितला तर मी आपल्याला सांगितलं होता की जवळपास 6% म्हणून आता आम्ही जुलै लेवलला, आणि टेस्टिंग जुलैची बघितली तर जुलैमध्ये आपण 1600 टेस्ट करत होतो, सप्टेंबरमध्ये 5400, म्हणजे 3.5%. परंतु केसेस आपले तेवढेच राहिले जुलै आणि सप्टेंबर, आणि आता तेवढी टेस्टिंग मध्ये आपले केसेस कमी झाले ऑक्टोबरमध्ये, आणि नोव्हेंबर आता 24 नोव्हेंबर 23 नोव्हेंबर पर्यंत हा मंथली आपला स्क्रीनशॉट आहे. ही स्लाइड पूर्वीच्या प्रेझेंटेशन मध्ये नव्हती, आपण ज्यावेळेस पूर्वी भेटलो होतो. कंट्रोल सेंटर आहे तिथे आपण कोविड वरून शिफ्ट केलेलं आहे मागे 1.5 महिन्यापासून. तर आपल्याला ज्याही दिवशी वेळ असेल माझी विनंती आहे कृपा आपण जाऊन बघून घ्या. तिथे मोठी स्क्रीनवर आपण सर्वांनी ते बघितलेलं आहे आपलं इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, ते आता कोविड वरून म्हणून देखील काम करतो. आता हे 24 तारखेची परिस्थिती बघू. माननीय आयुक्त, पदाधिकारी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, मी प्रथम तुमचे सगळ्यांचे आभार मानेन. तुम्ही पण सर्वांनी त्या जोखीमवर स्वतःचा जीव धोक्यात घालून ठाण्यातील पत्रकारिता केली. कित्येक मित्र आमचे, तुम्ही सगळ्यांनी ठाणे महानगरपालिकेचे जे काम आहे, जे चांगलं काम आहे, ते सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. अनेक टीका होत असताना कोण माहीत नव्हती, अनेक ठिकाणून टीका होत असताना, परंतु ठाण्यातील सर्व पत्रकारांनी ठाणे महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलं. काही प्रसंगी काम घडलंय, परंतु नक्की अडचण काही लक्षात आल्यानंतर लोकांसमोर आमची चांगली बाजू मांडली. त्याबद्दल सुद्धा तयार मिळेल. आणि की ज्या प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत, आपण म्हणतो कोरोना पेशंट पॉझिटिव्ह झाला तर नातेवाईक कोण जात नाही, नक्की ट्रीटमेंट काय देतात काय नाही देत. तेच झालं तर आम्हाला कोणतरी विचारणारी यंत्रणा आहे, महानगरपालिकेचा त्याच्यावर वॉच आहे, महापालिका त्याचा जाब विचारेल, ह्या उद्देशाने. कसं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जनतेशी सुसंवाद आता 2 दिवसापूर्वी साधलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण लक्ष दिला तर असं लक्षात येईल की आपण सर्वांनी मिळून जर आपला कोरोनाबाबतचा जो संयम आपण बाळगला, कोविड रिस्पॉन्सिबल बिहेवियर जर केला, तर कोविड वाढण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणून आता हे आपल्या सर्वांवर आहे की आपण कशा प्रकारे सोशली रिस्पॉन्सिबल बिहेवियर करू, जेणेकरून आपल्यामुळे कोविड इतरांना होऊ नये आणि इतरांचा संसर्ग आम्हाला होऊ नये. आता लॉकडाऊनच्या बाबतीत तर शासन वेळोवेळी जे मार्गदर्शक सूचना देत आहेत, ते निर्बंध शिथिल होत आहेत. त्या अनुषंगाने आपण सुद्धा ठाणे महानगरपालिका क्षेत्र शिथिलता केली आहेत. यापुढेही जे काही शासनाकडून सूचना येईल त्याचं आपण पालन करूच. परंतु आता सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे की कोविडचा जो मॅनेजमेंट आहे ते आपल्या हातात आहे. आज रोजी आपल्याकडे काही लस नाही आहे, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना, त्रिसूत्री फॉर्म्युला हेच आपल्यासाठी एक लसचं काम करतो, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क आणि हँड हायजीन. जोपर्यंत आम्ही हे सोशली ॲक्सेप्टेबल बिहेवियर करणार आहोत तोपर्यंत कोविडपासून आपला बऱ्यापैकी बचाव होणार आहे. मास्क सक्ती कडक करणार आहे का? मास्क सक्तीचा प्रमुख उद्देश सामाजिक प्रबोधन होता, म्हणजे लोकांना मास्कची सवय झाली पाहिजे आणि जिथे इम्प्लिमेंटेशनचे इश्यूज आहेत तिथे मास्क न लावणाऱ्या लोकांना दंड करण्याची मोहीम आम्ही ऑलरेडी हाती घेतलेली आहे. ते मोहीम यापुढेही कायम राहणार आहे. भरपूर ठिकाणी आकडे लपविले जात नाही, कारण की जो डेथ रिपोर्टिंग आहे ते फॅसिलिटीच्या माध्यमातून डायरेक्टली कोविगार्ड पोर्टलला होत असते. त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचा कुठलाही इंटरव्हेन्शन किंवा इंटरफेरन्स होत नाही आणि होऊ शकत नाही. आता आपल्याकडे जे कोविड ससेप्टेबल किंवा जे कोविडचे जे संशयित रुग्ण असतात त्यांची जे डेड बॉडीज आहे त्याची विल्हेवाट कोविडप्रमाणे लावली जाते, म्हणून ते बॉडीज रॅप करून दिल्या जातात. तथापि आम्ही जे काल मुद्दा आला होता त्याच्या अनुषंगाने जे आमच्याकडे जे प्रतिनिधिमंडळ आला होता त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी ते माहिती आम्हाला द्यावी. ते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण 2 ऐवजी 6 मृत्यू डेड बॉडीज तिथे जाळल्या, तर त्या 6 लोकांची यादी द्यावी, ते कोणत्या हॉस्पिटलला होते, त्यांची टेस्टिंग काय होती ते आम्ही सर्व बघून घेऊ.